नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? अप्पीने सकाळी उठून अमोलसाठी शाळेसाठी टिफिन केलेला असतो. अप्पी तो टिफिन रुपालीच्या हाताने बाहेर पाठवते. रुपाली तो टिफिन घेऊन बाहेर येत असते. अमोल अर्जुनला बोलतो, बाबा तुम्ही मला शाळेत सोडाल का? तर अर्जुन बोलतो, मला बेटा काम आहे, तू आई मम्मी सोबत चालली जा. तर अमोल माला विचारतो, म्हणजे अप्पीला विचारतो, मा मला शाळेत सोडशील का? तर अप्पी बोलते, बाळा मला आज ऑफिसला अर्जंट जायचं आहे, तू मामासोबत जा. तर अमोल बोलतो, ठीक आहे. मग मामा भांजे मस्त मजा करत शाळेला निघून जातात. इकडे बापू आणि कदम अप्पीचं कौतुक करत असतात. अप्पी किती छान आहे, किचन पण सांभाळते, किचन सोबत एक जिल्हा सांभाळते. अप्पीचं खूप कौतुक चालू असतं. कदम बोलतात, अप्पीच्या हाताला खूप छान चव आहे. अप्पी खूप छान स्वयंपाक करते, तिच्या हाताला खूप चव आहे. तेवढं तिथे रुपाली येते. रुपाली कदमांना तुम्ही गोळ्या वगैरे घेतल्या का हे विचारते. कदम बोलताना मी गोळ्याच्या कधीच बंद केल्या आहे. मी जेव्हापासून अप्पीकडे राहायला लागलो, अप्पीच्या हातचं खायला लागलो, तेव्हापासून मला काहीच असं वाटत नाही आहे. माझी तब्येत पण एकदम आहे. मला अप्पीच्या हातचं जेवण खूप आवडतं, त्याच्यामुळे मला आता काही कसलंच टेन्शन नाही आहे. तर रुपाली बोलते, हो मला माहीतच नव्हतं, मी जे केलं प्रताप ते तुम्हाला आवडलेले नाही आहे. तर बापू बोलतात, नाही हो, तुम्ही पण यांच्यासाठी आता आयुष्य एवढ्या दिवसात 7 वर्षापासून तुम्ही यांच्यासाठी स्वयंपाक केलेला आहे, तुमच्याही हाताला चव आहे, मी पण जेवलो आहे ना. तर हे बापू बोलत असतात. तर रुपालीला काही आवडत नाही अप्पीची सफाई दिलेली. तर रुपाली कदमांना बोलते, तर तुम्ही मला कधी माफ नाही करणार का? कदम बोलतात, नाही, तू जे केलेलं आहे तू त्याच्या स्वार्थापोटी केलेलं आहे, म्हणून मला आता त्याचं काही बोलायचं नाही आहे. तू जे केलेलं आहे, तू अमोलच्या बाबतीत जे केलेलं आहे ते बदलता येत नाही, आणि तुझ्याबद्दलचा राग पण बदलता येत नाही, तो आता शेवटपर्यंत राहील, असं कदम बोलतात आणि रुपालीकडे तोंड वळवतात. रुपालीला आवडलेलं नसतं. रुपाली किचनमध्ये निघून जाते. तर मोना या संधीचा फायदा पाहून मोना पण किचनमध्ये जाते. मोना अप्पीबद्दल रुपालीला भडकवत असते. तर रुपाली खूप भडकून जाते. तर मोनाला तिथे टिफिनचा डब्बा दिसतो. तर मोना बोलते, हा तर छोटे सरकारचा टिफिन आहे. तर रुपाली बोलते, हो, त्यांना मी माझ्या जवळचा टिफिन दिला, मी जो स्वतःच्या हाताने बनवलेला, हा अप्पीने बनवलेला टिफिन आहे. तर रुपाली तिकटाचा डब्बा घेते आणि अमोलच्या त्या डब्यामध्ये तिखट ओतून टाकते. तर मोना बोलते, हे काय करताय तुम्ही? तर रुपाली बोलते, आता अमोलची आई फक्त मीच होणार. तर मोना बोलते, अगोदर अमोलची आई व्हायसाठी अगोदर त्याच्या आयुष्यातली असलेली माची जागा खाली तर व्हायला पाहिजे. तर रुपाली बोलते, ते पण जागा लवकरच खाली होईल, ते आजच कळेल. तर मोना बोलते, असं काय केलं तुम्ही? तर मोनाचा तो तिकटाचा डब्बा रुपाली दाखवते तिला. मोना बोलते, हा आत्ता समजलं मला, तुम्ही काय करणार, तुमचा काय विचार सुरू आहे. मोना हे बघून मोनाला तर शॉकच बसलेला असतो की रुपाली अशी पण वागू शकते. इकडे अमोल शाळेत पोचलेला असतो. अमोलला शाळेत पोचल्यानंतर तिथे माणिक दादा म्हणजे संकल्प भेटतो. तो संकल्प सोबत बोलतो, तुम्ही माझ्यासाठी चॉकलेट आणले? तो संकल्प बोलतो, हो ना, तुम्ही चॉकलेट आणले, तू मला सांगशील मी आणणार नाही असं होऊ शकते का? तर संकल्प त्याच्यासोबत गोड गोड बोलत असतो. संकल्प त्याला विचारतो, तुला चक्कर वगैरे आली होती का? तर अमोल बोलतो, हो मला काल चक्कर आली, तर मी गोळी घेऊन झोपलो होतो. तर संकल्प विचारतो, तू मला सांगितलं का? तर अमोल बोलतो, नाही, मी मला कोणाला सांगितलेलं नाही आहे. तर संकल्प बोलतो, गुड, असंच काही राहिलं तर मला सांगत जा, पण मला टेन्शन देऊ नको, नाही तर त्याच्यामुळे तुझी घरी बसेल, तुझी कामधंदा सोडून देईल आणि तुझीच पर्वा करत बसेल. हे अमोलला आवडलं नसतं. मग संकल्प त्याला बोलतो, तू नाश्ता करतो का? चल आपण, तुला काही खायला आवडते का? अमोल बोलतो, ठीक आहे ना, जाऊया. तर संकल्प आणि अमोल नाश्ता करायला जायला निघतात. आणि इकडे अप्पी ऑफिसला पोहोचली असते. गायतोंडे गरीब मुलाबद्दल बोलत असतो. तर अप्पीला बाहेरच्या मुलाबद्दल खूप कीव असते. ती दुसऱ्यांच्या मुलाची खूप काळजी घेत असते. ती अनाथालयाबद्दल खूप काळजी घेत असते. गायतोंडे त्या अनाथालयाबद्दल सांगते. बेरोजगार मुलांना, बिमाऱ्या असलेल्या त्या मुलांना काय काय रोग आहे त्याबद्दल सांगत असतो. अप्पी बोलते, त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. अप्पीला त्या मुलांची खूप काळजी असते. तर त्या संदर्भात गायतोंडे आणि अप्पी बोलत असतात. इकडे अर्जुन दुपारी घरी आलेला असतो. तो अमोल अमोल बोलत असतो, अमोल कुठे गेला?
तर तिकडून मोना येते. मोना बोलते छोटे सरकार यायचेच आहे, छोटे सरकार आलेले नाही आहे. अमोलला आता अर्जुनला अमोलचा टिफिन तिथे दिसतो. अर्जुन बोलतो हा टिफिन कोणाचा? आता अमोलचा टिफिन आहे. तर रुपाली तिथे, रुपाली बोलते हो मी दुसरा टिफिन दिला त्याला. तर अर्जुन बोलतो ठीक आहे, टिफिन दिलेला महत्वाचा आहे. तर अर्जुन बोलतो मला खूप भूक लागलेली आहे, कारण की मी आज टिफिन नेला नव्हता. तर काही पाहिजे मला बनवायचं, मी हाच टिफिन खातो. तर मोना बोलते नको ना, मी तुमच्यासाठी दुसरा टिफिन बनवते. अर्जुन बोलतो नको, अन्न वाया घालायला नको, घरचं अन्न ते घरचं अन्न असतं. तर अर्जुन तो टिफिन घेतो आणि तो घास तोंडात टाकतो, तर त्याला झणझणानी लागते. तर तो पाणी मागतो. तर अर्जुनला तो खूप ठसका बसलेला असतो जोरात. हे रुपालीला वाटते आता तरी काहीतरी होणार आहे. तर इकडे रुपालीची दांदरली असते. आता समोर काय होईल हे पाहायला रंजक ठरणार आहे. त्यासाठी आमची व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. व्हिडिओ कसे वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आमच्या व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.